ते आमच्या राजू महाराजांना येतं, मला येत नाही. त्याचं दुःख असतं कुठेतरी मनाची. म्हणजे तो एवढा चांगला वाजवतो, त्यासोबत बसतो, सगळेजण त्याला चांगलं चांगलं बोलतात, मग मी जाणार जवळ, काय ते असं काय ते काय बोलतो ना. मग आपल्याला कळतं की आपल्याला काही येत नाही, मग आपण काय करतो, निघून जातो, त्या विषयापासून दूर निघून जातो रागाने. बघा ना, तुम्हाला पण तो अनुभव आला असेल. एखाद्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट कळत नसते, म्हणजे माहीत नसतं, म्हणजे किंवा आपल्याला कमीपणा वाटतो, तिथे त्या गोष्टीचा कमीपणा वाटतो आणि अहंकार जागृत होतो आपला आत्मधला, कळत नाही म्हणून. मग आपण रागाने निघून जातो. अरे हे काय कसले काय बोलत असते, हे काय आम्हाला काय माहित नाही, काय आम्हाला सगळं माहित आहे, असं आपण म्हणजे बोलणार जोरात, निघून जाणार. कळत तर काहीच नसतं आपल्याला. अशा सगळ्या गमतीशीर गोष्टी असतात, गमतीशीर गोष्टी होतातच. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, माणसाला असं वाटतं की त्याला मरूच नाही, म्हणजे मरण कधी येऊ नये बाबा, नाही का? वाटतं का बाबाला मरावं बाबा, उद्या मला मरण आलं तर चालेल, कोण दवाखान्यात जाऊन प्रार्थना करतो, उद्या मरण आलं तरी चालेल, असं बोलतो काय? कोण बोलतात? आज तुम्ही मला असं कसं म्हणतात? हो, जे कसे ज्या वेळेला नामस्मरण करायची आपली वेळ असते ना, तेव्हा जे करत नाही ना, त्यांच्यावर नंतर शेवटी वेळेस बाबा तेव्हा मला एकदा घेऊन जा, आता मला भोग नकोय, कंटाळलं जीवनात. तो म्हणतो ना, अरे याच्यासाठी जीव आयुष्य जे खपवलंस त्याच्यासाठीच खपवलंस ना आता बोलत. आणि आता मला तुझी गरजच नाही. जेव्हा तू धडधाकट होतास, बसण्यासारखा होतास, कारण जे साध्य केलं ना संतांनी, त्यांची बैठक ही होती. म्हणजे खुर्चीवर बसण्याने वाईट पडू नका, तुम्ही पूर्वी बसलेला खाली, पूर्वी तुम्ही साधनेला बसलेला. आज वयोवृद्ध झाल्यामुळे आता शारीरिक काही गोष्टी जमत नाही, म्हणून हे असं जोपर्यंत आपल्याला जमतंय ना, तोपर्यंत हे सगळ्या गोष्टी करत राहायच्या. कारण हे एकदा सुटलं, पाय जवळ येत नाही, हातवर जात नाही, देव म्हणतो आपली अनफिट माणसं मी घेत नाही, जा उद्या करू नये, माझ्याकडे अजिबात येऊ नको, माझ्याकडे आता सुदृढ पाहिजे, व्यवस्थित धडधाकट. म्हणून ते अगदी सुदृढ एखादा आज खरोखर म्हणजे वाईट वाटलं. दिलीप भाऊ अचानक काय हे घेतलं, खूप वाईट वाटलं. पण त्यातून सुद्धा माऊलीला खरोखरच एवढा जीव होता, म्हणून मला वाटतं त्याने कदाचित त्यांना आपल्या जवळ जसं जीवनामध्ये त्यावेळेला कायम ते त्यांचा विचार असायचा, म्हणून कदाचित त्यांनी बोलवून घेतलं असेल. असं तुम्ही चांगल्या मनाने आणखी तो विचार करा. आवडीने आता अभंग गायन आम्हाला खूप वाईट होतं त्या गोष्टीचं. आणि त्या तळमळीने आम्ही येताना सुद्धा म्हटलं मठामध्ये न जाता आधी तिथे जाऊन आपण भेटून येऊ, कारण नंतर एकमेकाला समोर जाणं वैजुताई कधी समोर गेलो की हसतमुख चेहरा, ही सगळी आपण म्हणतो की खूप अगोदर भगवंताच्या चरणी लीन झाले, पण खरोखर सांगतो हे असं जे मरण असतं ना, ते सगळ्यांना मिळत नाही बघा. माझे वडील सुद्धा, आई नंतर अशी हातावर स्थान सोडलं. वडिलांचं पण कसं धडधाकट आनंदामध्ये. आपल्याला वाईट हे वाटतंच की ना थोडे दिवस आपण असं ते बरं झालं असतं, पण भगवंताला अनफिट माणसं चालत नाही. ती चांगली, ती खरोखर तळमळीने त्यांनी जे केलं ना, ते तिथपर्यंत पोहोचतात. तो आनंद घेण्यासाठीच कदाचित ते सद्गुरूंच्या चरणी दोघही भावंड
सद्गुरूंच्या चरणी आज आहेत, आनंदाने आहेत. आणि आपणही सर्वांनी सर्व एक कुटुंबच आहे आपलं. खेडेकर कुटुंबीय काय वेगळे नाही, संप्रदाय वेगळा नाही, सगळे एकच आहे. हा बाबांचा सगळा परिवार आहे. आणि या सगळ्यांच्या वतीने, परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्णाची आणखी श्रद्धांजली म्हणता येणार ती आमची भाऊ बहिणीच आमचे आज सद्गुरूंच्या चरणाशी आहेत. आणि ते कायम सेवेमध्ये आहेत आणि ते तसेच आनंदामध्ये राहावं, कुठल्याही प्रकारची त्यांना अडीअडचण येता कामा नये, आनंदामध्ये त्यांनी बाबांच्या चरणाशी राहावं, एवढंच आमची प्रार्थना. हरिनारायण
समर्थ रामदास स्वामी उभ्या आयुष्यामध्ये जे दास्यत्व पत्करलं प्रभू श्री रामाचं, माऊलीने अखंड सेवेचं व्रत अंगीकारलं. कारण ज्या वेळेला तो काळ यवनांचा काळ होता आणि अशा काळामध्ये समर्थांचं कार्य थोडंसं अगदी थोडक्यात समर्थांनी काय केलं
बऱ्याच वेळेला आपली उपासक देवता आणि त्या उपासक देवतेचं जो अभ्यास असतो ना, उपासक देवतेने जे केलेलं आहे ना आपल्यासाठी, जसं माऊली आप्पा महाराजांनी माऊलीचं नाव सतत मुखामध्ये येण्याचं कारण त्यांच्या सोबत लहान असल्यापासून जे त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये सांगतील, फक्त तोंडातून आलं की वानर सेनेसारखं, आम्हाला सगळ्यांना वानर सेना म्हणायचे, वानर सेनेसारखं सगळं जे झुंडच्या झुंड त्या कामासाठी अगदी सगळं भिड्या भिडून जायचं अगदी. तसं समर्थांनी जे त्यांचं जे चरित्र जर आपण खरोखर जर अभ्यास केला ना, तर आपल्याला कळेल की समर्थांनी किती करून ठेवलंय. माऊली नुसती नुसतं तिच्याकडे एकटं बघत जरी राहिलं ना, तरी ऑटोमॅटिक चैतन्य निर्माण होतं आपल्याला, बाकी काय करायची गरज नाही. समर्थ म्हणजे खरोखर आपल्याला म्हणजे आपलं सगळ्यांचं परम भाग्य आहे ना, आपला बाप आहे ना, तो इतका प्रबळ आणि मजबूत आहे ना, हिंमत नाही आपल्याला कोणाला टच करायची. आज इतकी संकट, किती संकट कुठल्याही प्रकारची असू दे, ती संकट परतून लावण्याचं कार्य हे माझ्या माऊलीमध्ये, माझ्या समर्थांच्या मध्ये ती ताकद आहे. काही असू दे ते परतून लावणारच. फक्त आपण अनन्य भावे शरण त्यांच्याशी तिथे व्हायला पाहिजे, लीन व्हायला पाहिजे. आता तर काहीच नाही, आता राज्य आपलं आहे, सगळीकडे आनंदी आनंद आहे. राज्य म्हणजे दुसरं राज्य नाही, राज्य म्हणजे स्वतंत्र आहे. आता आपला भारत स्वतंत्र आहे. ते राजकारण नको आपल्याला, ते राज्य उपयोगाचं नाही, ते 5 वर्षासाठी असतं. भारत स्वतंत्र आहे. ज्या वेळेला पारतंत्र होतं, मुघलांची आणखी सत्ता होती, जिकडे तिकडे मुघलांचं राज्य होतं, त्यावेळेला जे समर्थांनी जी मुसंडी मारली ना, आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जाऊन एकेकाला म्हणतात ना, शुद्धीकरण केलं. एकेकाला शुद्धीकरण, 4-4, 5-5 तिथे पाठशाळा होत्या त्यावेळेला. औरंगजेब होता, निजामशाही होती, कुतुबशाही होती, आदिलशाही होती, सगळे तेच होते सगळीकडे. आणि आपले हिंदू राजे, मोठे मोठे बलाढ्य राजे, हा, ते असे पराक्रमी होते. पण जसं ते दिव्याला काजळी पकडली ना, की दिवा पेटायचा हळूहळू कमी होत जातो ना, तोच प्रकार झाला होता त्यावेळेला. ती काजळी झटकण्याचं काम, काजळी झटकण्याचं जे कार्य असतं ना, ते सद्गुरू करायचं सूक्ष्म रूप आहे. समर्थांनी तेच केलं. ते काजळी पहिले हटवण्याचं पहिलं काम केलं ना, ते समर्थांनी केलं त्यावेळेला. आणि त्यासाठी अनेक ठिकाणी समर्थांना भ्रमंती करायला, समर्थ पायी सगळीकडे भ्रमंती केली. आणि ते करत असताना प्रत्येक घरासमोर, आता एखाद्याच्या घरी आपण गेल्याशिवाय आपल्याला त्याचं दुःख कळत नाही ना. आपण त्याची चर्चा करणार, बोलणार, संभाषण करणार, त्यावेळेला आपुलकी निर्माण होते. आणि मग आपल्याला तो प्रेमाने, बाबा कोण, अरे दादू आला, अन्नाकडे जरा मन मोकळे करून बोलावं असं वाटतं मला. पण अण्णा आलेच नाहीत तर महिना 2 महिना का अण्णा आले यायचंच नाही आमच्याकडे, काय माहिती नाही काय झालं. पण ते जर प्रेमाने आपण एकमेकांकडे गेलो ना, मन मोकळे करतात. तसं समर्थ प्रत्येक घराच्या समोर भिक्षेच्या रूपाने, म्हणजे भिक्षा मागण्याच्या हेतूने प्रत्येक घराच्या समोर जायचं. आता मगाशी सांगितलं, त्यांना काय कमी शेकडो एकर जमीन समर्थांच्या नावावर होती. स्वयं समर्थ होते ते, कसल्या गोष्टीची कमतरता नव्हती. मग तरी सुद्धा समर्थ प्रत्येक घरासमोर जात होते.
गेले की त्यांना तिथे कळत होतं बाबा या घरात काय आहे, काय समस्या आहे. आल्याच्या नंतर जसं माऊली आपण आले 5 घंटा पडल्यावर माऊली आणि लोक धावत इकडून तिकडून 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 येऊन जमा व्हायची. माऊली पोटात दुखतंय, माऊली अंक, माऊली तंक, माऊली ते ऐकून ऐकून हा करतो हा बस बस बस. म्हणजे एवढे थकून यायचे. मुंबईवर एवढे चिपळूण एवढे तुटूनही होते. कधी असं नाही बोलले अरे काय आता मी मुंबईवरून आले जा संध्याकाळी यावा, कधीच नाही हो. प्रेमानेच प्रत्येकाशी प्रेमानेच वागले, प्रेमानेच जवळ केलं समर्थांनी बघा. आणि खरोखरच त्यांनी माऊलींच्या समोर आम्ही जेव्हा ज्यावेळेला आपण सगळेच ते बघत आलो ना तसेच समर्थ असणार हो. माऊलीमध्ये काय फरक आहे, तोच गुण हळूहळू उतरून येतो ना. समर्थांनी सुद्धा तेच कार्य केलं. प्रत्येक घरासमोर गेले, प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतल्या. तर त्यावेळेला तर ह्या सगळ्या ज्या पाचशा होत्या सगळीकडे अराजकता आणि सगळीकडे म्हणजे त्या अशा कंडिशन मध्ये अशा त्या वेळेमध्ये सुद्धा समर्थांनी समर्थपणे उभं राहून एकाला आपण म्हणतो अरे मी एकटा काय करणार. राजा भाऊ आमचा कधी बोलतो हो एकटाच नाही इकडे कोण काय करते. आपण एकटे नसतो, आपण पण एकटे, आपण एकटे आपल्या बरोबर पूर्ण फौज असते. कोण नाही कोण असे येत असतात. त्या रूपाने माणसं येतात आणि ते कार्य सहज निघून जातं. मग आपण एकटे असतो का, आपण आपल्याला स्वतःला एकटं समजायचं नाही कधी. समर्थांनी तेच केलं. प्रत्येकाच्या जवळ जाऊन त्याची विचारपूस करून त्याचं सगळं दुःख जाणून घेऊन एक अशी फौज निर्माण केली त्यावेळेला. कारण अशी कंडिशन होती ना फार कठीण. म्हणजे त्यावेळेच्या लेखकाने लिहून ठेवलं म्हणून आपल्याला आता माहिती पडलं, नाहीतर आपल्याला कसं कळलं असतो. किती गुजरिनी ब्राह्मणी भ्रष्ट दिल्या, किती शामुका जाहजी फाक दिल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल भोगोनी मेल्या. अशी परिस्थिती होती. म्हणजे महिलांची तर एवढी विटंबना चालू होती ना, कारण संरक्षण करणारं नेतृत्व त्यावेळेला कमी पडलं होतं. राजाराजवाड्याकडे काय पराक्रम, आपल्या हिंदू धर्मामध्ये पराक्रम नव्हता असा ते काय भाग नाहीये. पण तो पराक्रम लोपला होता आणि त्या लोपलेल्या पराक्रमाला पुंकर मारण्याचं काम, पुंकर मारण्याचं कार्य समर्थांनी समर्थपणे केलं. समर्थांनी कीर्तनाच्या माध्यमातून गावोगावी गेले, कीर्तन सेवा करायची. जी जेवढी जमतील तेवढ्यांच्या समोर कीर्तनामध्ये हरिकथा, रामाच्या अशा शौर्य कथा सांगून लोकांमध्ये जागृती निर्माण केली. आणि एवढं करून थांबलेलं आहे. त्यांना सांगायचं दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या लहान लहान मुलांना इथे मंदिरामध्ये पाठवायचं. त्यांच्याकडून नमस्कार, सूर्यनमस्कार, दंड बैठका, शरीर बघा, शरीर सुदृढ पाहिजे. शरीर जर तुमचं सुदृढ असेल ना, म्हणजे ज्या वेळेला समर्थ विठ्ठल मंदिरामध्ये गेले पंढरपूरला, तिथे सुद्धा त्यांना अडवणार म्हणून तिथल्या बडव्यांनी सांगितलं होतं की समर्थांना आम्ही ते राम भक्त आहेत, ते विठ्ठल भक्त नाही आहेत. अडवण्याचा प्रयत्न केला होता, पण ते बलाढ्य शरीर बघितल्याबरोबर कोण पुढे जायला हिंमत नाही हो. म्हणजे पिळदार शरीर अशी जर तुमची असेल ना, हिंमत असाच एखादा लेचा असेल तर तो 2 कानफड्या द्यायचा, पण तो जरा असेल असा चांगला बॉडीने तर कोण जवळ जाणार त्याच्या नाही जाणार. मग समर्थांनी ते पहिलं हे नुसतं अध्यात्म नाही, शरीर तुमचं जर चांगलं असेल, बैठक आपण म्हणतो, आता आपण नाना धर्माधिकारी उपासनेला बैठक म्हणतात. बैठकीचा अर्थ खरोखरच ते आहे की तुम्हाला एका जागेवर पहिलं बसता आलं पाहिजे. अध्यात्म लांबची गोष्ट आहे. बसल्यानंतर ज्या वेळेला आपण त्या सद्गुरूंची एकरूप होतो आणि ती कुंडलिनी जागृत होते,
आणि निघते ना जशी कुंडलिनी तिला मार्ग सरळ लागतो. मग आपण असे झोपा काढा तिकडे तिकडे असे राहिलो तर ती अशी अशी होणार, मग अशी अशी जाणार. जसा सुईमध्ये बघा ना, सुईमध्ये दोरा आपण ओढताना तो बरोबर त्या होलामध्ये जर जायचं असेल ना तर तेवढी एकाग्रता पाहिजे, त्यावेळेलाच तो जातो. तसंच आहे. नाहीतर मग इतके वर्ष परमार्थ केला काय मिळेल ना, अरे कसं मिळेल, तू बसलाच नाही सर. बैठकीला फार महत्व आहे. बैठक त्याची आणि असं ताट बसलं पाहिजे, वाकून बिकून बसू नका, सरळ बसा. कारण मनका आहे ना सरळ लागतो. त्यावेळेला ते जागृत ज्या वेळेला होतं ना अध्यात्मामध्ये आपण अगदी लीन होतो, ते जागृत झाल्याबरोबर कुंडलिनी जागृत झाल्याबरोबर ती वरच्या दिशेला ज्या वेळेला ती निघते तेव्हा सगळे मार्ग ना असे सरळ लागतात, सरळ, कुठे इकडे तिकडे होता कामा नये. म्हणून बैठकीला फार महत्व आहे. समर्थांनी ते केलं, एक एक जागरूकता निर्माण केली, लोकांना अध्यात्माचं महत्व पटवून दिलं, मुलाबाळांना लहान थोरांना व्यायामाचं महत्व पटवून दिलं आणि त्याच बळावर त्याच जोरावर समर्थांनी आपला शिष्य संप्रदाय वाढवायला सुरुवात केली. कारण तो काळ एवढा कठीण काळ होता. हळूहळू हळूहळू होतं ते. आपण एकदम म्हटलं तर आता काय कीर्तनाला गर्दी होती, ती गर्दी अशीच जमत नाही. हळूहळू 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 आज बाबासाहेब साजरा करायचं कीर्तन असं तर बसायला जागा नसते. का ते हळूहळू झालंय, हळूहळू टप्प्याटप्प्याने, लगेच एखादी गोष्ट होत नाही. समर्थांनी ते केलं. समर्थांचा शिष्य कल्याण स्वामी सगळ्यांनाच माहिती आहे. एकनिष्ठ शिष्य म्हणजे दास्यत्व काय आहे. शरण अनन्य भावे आपण शरण जायला पाहिजे सद्गुरूंना. आता बहिणी आमच्या अरुण काय घेतात, दास रामाचा हनुमंत आहे. तो हनुमंत ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी संपूर्ण त्यांच्या आयुष्यात 14 वर्षाचा वनवास आणि ते सगळं भोगून आल्याच्या नंतर ज्या वेळेला आसनस्थ झाले, आता प्रत्येकाला काय ना काय तरी दिलं पाहिजे ना. सगळ्यांना सगळं दिलं. विभीषणाला तर राज्य दिलं. तर विभीषण चिरंजीव आहेत. चिरंजीव जे असतात त्यांचं नाव आपण आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे, नाव घेतलं पाहिजे त्यांचं. मग त्या विभीषणानं सगळं राज्य दान केलं. श्रीलंकेचं म्हणजे जे रावणाचं राज्य होतं ते दान केलं. आणि ज्या वेळेला हनुमंतरायाचा नंबर आला, ते पुढे आले असं नमस्कार करून त्यांनी सांगितलं, म्हणजे अश्रू आले, साक्षात भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. काय देऊ तुला, तुला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही, देऊ शकत नाही. कारण तुझ्याकडनं जी सेवा झालेली आहे ना त्या सेवेला मोलच नाही, अनमोल सेवा आहे. आणि भगवंतांनी मिठी मारली हनुमंतरायाला. आणि हे चित्र ज्यावेळेला विभीषणाने बघितलं, विभीषण प्रश्न पडला, रामराया आम्ही पण सेवा केली तुझी, असं नाही, माझं राज्य तुला अर्पण केलं, मी स्वतः अर्पण झालो, माझी बायका मुलं अर्पण झाली, तरी हनुमंतामध्ये आम्ही तुम्ही असं बुजावाव का, असं मला दिसलं. भगवंताने नाही केलं, भगवंताने ते पटवून दिलं. तू सर्व अर्पण केलंस पण सर्व स्व अर्पण नाही केलं. तो स्व असतो ना, स्व आपल्याला नेहमी अहंकार असतो एखाद्या गोष्टीचा, हा हे सगळं मी केलं. तसं नाही, त्याने असा विचारच केला नाही. हनुमंतरायाने असा कधीच विचार नाही केला. पण तुझ्या देण्यामध्ये, प्रत्येक देण्यामध्ये, हे माझं रामा, हे तुला अर्पण करतो. रामा, माझी बायकामुळं तुझ्या चरणाशी
आलेली आहे, म्हणजे माझं म्हणून तू सगळं अर्पण केलं, हे भगवंता तुझंच आहे आणि तुझं तुझ्या चरणाशी अर्पण केलं असं तू नाही म्हटलं. त्यावेळेला विभीषणाला समजलं की जे जे खरं स्वरूप आहे ना ते आपल्याला पावले ते शिकवतच असतं, सांगतच असतं आणि फक्त आपल्याला किती कळतं, आपल्याला किती समजते, किती कळते, हा विषय महत्वाचा असतो. त्यावेळेला छत्रपती शिवरायांच्या कन्या समर्थाने सगळी हिंदू धर्म जिकडे तिकडे वाढवला, स्वराज्य वाढवलं, जिकडे तिकडे आनंद निर्माण केला. आणि याला खरोखरच जर मूळ जर ते मजबूत जे होतं ना ते समर्थ होते. हे सगळं समर्थाने घडवून आणलं होतं. शिवरायांना प्रत्येक गोष्ट कशी करायची, आता काय करायचं, नंतर काय करायचं, या प्रत्येक गोष्टीमध्ये माऊलीने सगळं सांगून ते सगळं करून घेतलं आणि त्याप्रमाणे विजय मिळवला. संपूर्ण देशामध्ये भ्रमंती करताना 1100 मारुती मंदिर स्थापना केली. 1100 मारुती मंदिर नोंद आहे. आज आम्हाला 11 मारुती मंदिराची अगदी स्टॅम्प मारून त्याची नोंद आहे. पण समर्थांनी त्यावेळेला जी भ्रमंती केली, पेहलगामला पण म्हणजे जम्मू काश्मीर पासून ते अगदी कन्याकुमारी पर श्रीलंकेत सुद्धा मंदिर समर्थांनी बांधलं त्यावेळेला तीर्थात. जिथे तिथे जातील तिथे मारुती मंदिर पहिलं स्थापन केलं. आज बाबा मला मध्ये आहे 2 मारुती, वीर मारुती, दास्य मारुती. आता नेहमी सांगायचे दोन्ही बाजूने संरक्षण बाबा नाही, कधीच इथे अडचण येण्याचा विषयच नाही. दोन्ही बाजू कुठूनही आक्रमण येणारच नाही, कारण दोन्ही सीमेवरच आज मारुती असे गदा घेऊन उभे आहेत. म्हणून मारुती मंदिर स्थापन केली. मारुती मंदिर श्रीलंकेत जे स्थापन केलं तिथल्या राजाला सांगितलं बाबा असं